मित्रांनो, चिमणी तसं पाहिलं तर जास्त दिसत नाहीत ना आजकाल. मग अशा थोड्याशा आउटस्कर्टला काही लोक जाता येता त्यांना लागणारं खाद्य टाकतात आणि मग तिथं त्या पहा असा थवाच्या थवा येतो, तेवढाच चोचीत दाणा घेऊन तो उडून जातो. या चिमण्यांचं चला तुम्ही आम्ही जतन करू. आत्ताच एका पक्षीप्रेमी मित्राने त्यांना जे लागतं ते खाद्य छानपैकी 10-15 फुटाच्या अंतरावर तो टाकत गेला आहे आणि मस्त त्यांच्या पोटापाण्याची सोय झाली आहे. तुम्ही पाहू शकता किती त्या क्विकली येतात. एखादी सायकल एखादं वाहन गेलं की उडून जात आहेत. आता माझाही त्यांना डिस्टर्बन्स होऊ नये म्हणून मी तसा लांबून बनवतोय हा व्हिडिओ. त्या पक्षीमित्राला लाख लाख धन्यवाद देतो मी, कारण असे काही लोकांनी कार्य केलं तरच त्यांना विनासायास अन्नाचे कण मिळू शकतात. रोजच या निसर्गात तशी तर त्यांची व्यवस्था झालेली आहे, पण आपण माणसं हा निसर्ग उद्ध्वस्त करत चाललो आहे. त्यामुळंच या छोट्या छोट्या पक्ष्यांनासुद्धा अन्न मिळेनासं होत चाललं आहे. पुन्हा एकदा त्या पक्षीमित्रास लाख लाख धन्यवाद की त्याच्यामुळं मी असं दृश्य तुमच्यापर्यंत पोचवू शकलो आहे. चला, जितकं होईल तितकं आपण चिमण्या वाचवायचा प्रयत्न करू. निसर्गाने त्यांना पण जगण्याचा अधिकार दिला आहे. हा निसर्ग खरं पाहिलं तर त्यांच्यासाठीच आहे, तो आपण ओरबाडतोय. ज्या ज्या घरांच्या आसपास फळझाडं आहेत त्यांना मी विनंती करीन की काही फळं ही पक्ष्यांसाठी नक्कीच झाडावर ठेवून द्या. पुन्हा एकदा एक छोटासा संदेश, चिमण्या आपल्याला वाचवायच्यात.